नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। एनसीपी शरद पवार गटात पुन्हा मोठा भूकंप। आता लेडी जेम्स बॉन्ड सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळेंना उभा केले आरोपीच्या पिंजऱ्यात। पुणे अपघाताबाबत विरोधकांना नवीन दुकान सुरू करायचंय, त्यांनी डोके ठिकाणावर ठेवून आरोप करावेत। संजय सिरसाट यांचा पलटवार। पोर्शे कंपनीच्या पथकाकडून कारची पाहणी, माहितीचा आरोपीच्या विरोधात पुरावा म्हणून होणार वापर। अग्रवाल कुटुंबाच्या अडचणी वाढणार। लोकसभेचे मतदान संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत। जरंडेश्वर कारखाना प्रकरणी पुन्हा चौकशी सुरू। छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो परंतु भाजपबद्दल उठसूट बोललेलं सहन करणार नाही, निलेश राणे यांचा इशारा। ससूनभोवती संशयाचे दाट धुके, रुग्णालयाची गेल्या 5 वर्षाच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढा, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। लोकसभा निवडणुकीवर अजित पवारांची फटकेबाजी, यंदा काय होईल हे ब्रह्मदेव आले तरी सांगू शकणार नाहीत। विधानाची तुफान चर्चा। सुरेंद्र कुमार आणि विशाल अग्रवालला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, सरकारी वकील आणि बचाव पक्षात खडाजंगी। आणि स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे नालेसाठी घोड्याची खरेदी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रीपेड विरोधी चळवळ राबवावी, प्रताप होगाडे यांचे आवाहन। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे नांदूर फाटा येथे काल दिनांक 27/5/2024 रोजी बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश जी मीना, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या उपस्थितीमध्ये शांतता मीटिंग घेण्यात आली। सदर मीटिंगमध्ये आगामी काळातील लोकसभा निवडणूक निकाल अनुषंगाने काही समाजविघातक व्यक्तींकडून जातीय तणाव निर्माण होण्याच्या अनुषंगाने गावामध्ये सामाजिक व जातीय सलोखा अबाधित राहावा, तसेच सार्वजनिक शांतता कायम राहावी या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पांढऱ्याची वाडी, धावज्याची वाडी, खर्डेवाडी, नारेवाडी, मुंडेवाडी येथील ग्रामस्थांना लोकसभा निवडणुकीचा निकालाच्या अनुषंगाने तसेच सोशल मीडिया यासंबंधी योग्य ते मार्गदर्शन करून शांतता बाळगण्याचे आवाहन केले। जळगाववरून तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना भाविकांचा अपघात होऊन यामध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले असून गंभीर जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले, तर 15 जणांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सदर अपघात हा काल मध्यरात्री 3 वाजता बीड पासून जवळच मोरगाव फाटा ते मांजरसुंबा दरम्यान एक क्रुझर गाडी व ट्रक यांच्यामध्ये झाला। यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन भैया धांडे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मध्यरात्री 3 वाजता मोरगाव फाटा येथून जखमींना सरकारी दवाखान्यात आणण्यासाठी व सरकारी दवाखान्यात उपचार लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी मदत केली। यावेळी डॉक्टर सुधीर राऊत, डॉक्टर सुजित लहाने, सिटी स्कॅन, एक्स-रे मनोज चव्हाण, कॉलमन शेख परवेज, लखन जाधव, बाबा कळवात, विलास चव्हाण, महेश नरवडे, केदार नरवडे यांनी मदत केली। आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट गावामध्ये वैष्णवी शंकर घोडके या त्यांच्या समर्थ नावाच्या मुलासोबत गावालगतच केळ पिंपळगाव व पिंपळगाव घाट या दोन्ही गावाच्या शिवाराच्या मधोमध असणाऱ्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। कपडे धुत असताना त्यांचा मुलगा तलावामध्ये बुडत असताना पाहून त्याची आई वैष्णवी घोडके यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली, परंतु त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात या दोन्हीही मायलेकरांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 25 मे रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, उपनिरीक्षक भडके, केदार, गर्जे, पैठणे हे घटनास्थळी पोहोचून त्यांनी पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी।
बीड जिल्ह्यात मागच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। एप्रिल व मे महिन्यात पडलेल्या तीव्र उन्हामुळे बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांनी तळ गाठलेला आहे। जवळपास 143 धरणांमध्ये केवळ 4% पाणीसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून जमिनीतील पाणी पातळीही घटल्याने विहिरी बोरवेल कोरड्या ठाक पडल्या आहेत। त्यामुळे अनेक गाव वाड्या तांड्यावर तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। उन्हाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात दरवर्षीच पाणी टंचाई सुरू असते, परंतु ग्रामीण भागातील महिलांना पहाटेपासूनच पाण्याच्या शोधार्थ पायपीट करावी लागते। अलीकडे पुरुष मंडळी देखील घरातील महिलांसोबत पाणी भरण्याच्या कामासाठी मदतीला येत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे। जिल्हा प्रशासनाचे मात्र प्रयत्न तोकडे पडताना दिसून येत असून जिल्हा प्रशासन पाणी टंचाईचा आराखडा वातानुकूलित रूममध्ये बसून प्रसार माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आवाहन करत निर्धास्त असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केला आहे। भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर निरगुडी या शाळेने शालांत बोर्ड परीक्षा 2024 मध्ये दरवर्षीप्रमाणे यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे। विद्यालयाचा 95.40% एवढा निकाल लागलेला आहे। मार्च 2024 मध्ये एकूण 101 विद्यार्थी शाळेतून परीक्षेला बसले होते। 101 विद्यार्थ्यांपैकी 96 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। यामध्ये विशेष प्रावीण्यासह 59 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 32 विद्यार्थी व द्वितीय श्रेणीमध्ये 5 विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भगवान विद्या प्रसारक मंडळ बीडचे अध्यक्ष श्री गोगो मिसाळ सर, सचिव डॉक्टर अनिल कुमार सानप, उपाध्यक्ष श्री प्रकाशराव अण्णा सुस्कर, कोषाध्यक्षा डॉक्टर सौ वृषालीताई सानप यांच्यासह प्राचार्य श्री येवले व्हीडी, उपप्राचार्य श्री बडदे सर, पर्यवेक्षक श्री शेख मुसा सर यांच्यासह सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।